कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या मंदिरात उत्सव मूर्ती काही विशिष्ट वाराला वा तिथींना बाहेर पडल्यावर तोफ उडवली जाते। ही मूर्ती शुक्रवारी किंवा बहुतेक करून शारदीय नवरात्री उत्सवाच्या घटस्थापनेच्या वेळी किंवा त्याच दरम्यान असणाऱ्या पालखी सोहळ्याच्या वेळी, तसेच पंचमीच्या त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाताना, सीमोल्लंघनाच्या दिवशी किंवा रथोत्सवा दिवशी बाहेर मिरवणुकीसाठी काढली जाते। उत्सव मूर्ती गाभाऱ्यातून गरुड मंडपात आणली जाते आणि तिथूनच तोफेची सलामी स्वीकारून काही वेळ थांबून ती गाभाऱ्यात परतते। आईला तोफेची सलामी देण्याचं कार्य पिढ्यानपिढ्या जाधव घराण्याकडे आहे। आज त्यांची 12वी पिढी कार्यरत आहे। आई अंबाबाई पालखीत बसून आल्यावर तोफा उडवण्याचं कारण म्हणजेच गावकऱ्यांना व भक्तांना कळावं की त्यांची लाडकी आई अंबाबाई त्यांना भेटायला, त्यांना दर्शन द्यायला, त्यांचं दुःख हरायला गाभाऱ्याबाहेर आली आहे। तुम्ही हा सोहळा अनुभवलाय का? अनुभवला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा। आई अंबाबाईचा उदो उदो।